सरकारने शब्द दिलाय 13 जुलैपर्यंत वाट बघू. 13 जुलैनंतर कोणाला गमवायला लावायचं ते सांगतो असं जरांगेंनी म्हटलंय. आरक्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आरक्षण देण्यासाठी सरकारने शब्द दिल्याने सरकारवर विश्वास ठेवावा लागेल. मात्र शब्द पाळला नाही तर कुणाला दमवायचं ते सांगतो असं म्हणत जरांगेंनी इशारा दिलाय. तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी मोर्चे का काढतायत असा सवाल जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांना विचारलाय. 13 तारखेपर्यंत मी थांबतोयच. काय गमावलंय काय मिळवलंय हे समाजाकडे लेखाजोखा आहे. परंतु आता आशापोटी 13 तारखेपर्यंत बसला. मग काय गमावलंय हे 13 जुलैच्या नंतर सांगता येईल. आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी 13 तारखेला सांगता येईल. जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे. कारण डोळ्यासमोर आहेत पोरं मराठ्यांची. त्यामुळे काय करतीलच ही आशा आहे. मराठ्याला आरक्षण मिळत आमचं राजकीय अस्तित्व खलास होणार. तुमचं होईल 10-5 जणांचं राजकीय अस्तित्व खलास. पण करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमच्या त्यांचं कशाला वाटोळ करता. त्यासाठी लढा ना. एसटी आरक्षणासाठी एवढी ताकद लावा. इथं आम्हाला न मिळून देण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा सभा घेण्यापेक्षा हे कुटाणे करण्यापेक्षा एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीनं लढा ना. त्या तुमचं 10 जणांचं कल्याण होण्याऐवजी राजकीय करोडो धनगर बांधवांच्या लेकराचं कल्याण होईना. त्यांच्या वाट्याला राबराब राबण्याचं आलेलं कष्ट काबाड कष्ट तरी कमी होईल.